यांच्या पुरस्कार वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादा नेवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा जो शिवरत्न पुरस्कार आहे यासाठी माझी निवड झाली हे मी खरोखर भाग्याची गोष्ट समजतो. कारण खानदेशात विशेषतः शिवचरित्र गावोगावी आणि प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्वर्गीय दादा नेवे यांनी अत्यंत हिरिरीने केलं होतं आणि त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा मी सन्मान समजतो. परंतु खरी श्रद्धांजली हीच राहील की या पुरस्काराच्या रकमेत वैयक्तिक तितकीच भर करून जगदंब प्रतिष्ठानच्या मार्फत दादा नेवे यांच्या नावानेच शिवकार्यासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. मला वाटतं ही खरी श्रद्धांजली त्यांच्यासाठी अर्पण होईल, म्हणून तशी ती घोषणा केली. राजकीय प्रश्न आहे. वाघ्या कुत्र्याच्या विषयावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना माझी एक विनंती आहे की पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवार यांच्याकडे दिला आहे, आता शरद पवार यांच्याकडे पावला वेळ आहे, त्यामुळे त्यांनी 2 वर्षात तसा इतिहास लिहावा असा टोला पडळकर यांनी मारला. बोलणाऱ्या व्यक्तीची उंची किती आणि पात्रता किती यावर प्रतिक्रिया देणं महत्वाचं असतं असं मला वाटतं. अजितदादांना कार्यक्रमामध्ये भाषण करू दिले जात नाही, एकनाथ शिंदे यांना सुद्धा वगळलं जातं, दोन्ही नाराज असून महायुतीत सध्या धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. सध्याच्या बेरोजगारीचे आकडे सांगाल, सध्याच्या महागाईचे आकडे सांगाल. मला वाटतं यावर आपण भाष्य केलं तर फार उचित ठरेल. कोण काय म्हणालं, म्हणजे लहानपणी शाळेत प्रश्न असायचा कोण काय म्हणालं, याच्यावरच जर लोकशाहीचा चौथा स्तंभ अवलंबून राहायला लागला तर मग आपण लोकशाही सुदृढ कशी करणार. यामध्ये हा कायदा होत असताना, वक्फचा कायदा होत असताना सुद्धा अनेकांच्या मनात हा संभ्रम होता. कोणत्याही कायद्यातल्या सुधारणेचं स्वागत हे नक्कीच केलं जाऊ शकतं, परंतु या सुधारणेचं स्वागत होत असताना त्यामध्ये ठराविक समाजाला टार्गेट होऊ नये किंवा एक्सक्लुजन पॉलिटिक्स हे केलं जाऊ नये, ही भावना ही प्रत्येकाचीच या निमित्तानं होती. आणि म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार आहे की त्यामध्ये कायद्याच्या सुधारणेमध्ये काही ज्या तरतुदी होऊ शकतात यासाठी अजूनही वाव आहे, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या मनात एक किलबिश, कोणत्याही समाजाच्या मनात एक वैषम्य हे राहू नये. मराठी बरोबर हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे, यावरून राज ठाकरे संतापले की हिंदीची सक्ती कापून घेतली जाणार नाही. हे बरोबरच आहे की प्रत्येक भाषा ही असणं आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता काय आहे. मग महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत, यांना मराठीविषयी प्रेम नाही राहिलेलं का, यांना ही सक्ती मान्य आहे का की हे एवढं आपण लाचार झालो आहोत. म्हणजे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा म्हणणारे आम्ही दिल्लीवरून आलेला आदेश हा लगेच आम्ही मान झुकवून स्वीकारणार आहोत का. मग ही दक्षिणेतल्या राज्यांना का नाही सक्ती लावतायत. मग असं असेल तर भाषेचं स्वागतच आहे, भाषेचा दुस्वास कुठेच असणं कारण नाही, परंतु ती सक्ती असू नये हेच आमचं म्हणणं आहे. जामखेड मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. उपमुख्यमंत्री आहेत आता अनेक वर्ष, आदरणीय दादा हे राजकारणात आहेत आणि त्यामुळे जर त्यांच्या कार्यकर्त्याला वाटत असेल भावी मुख्यमंत्री, उद्या तुमच्या वाढदिवसाला जर ज्या चॅनलसाठी तुम्ही काम करताय त्याचे भावी संपादक असं जर बॅनर लागला तर वाईट काय वाटायचं. तुमच्या कार्यकर्त्याची भावना आहे. वाघ्या कुत्र्याला हटवण्याच्या मागणीवरून समिती स्थापन केली जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. संभाजीराजे म्हटले आपण फडणवीसांना या संदर्भात भेटू, अमित शहा रायगड दौऱ्यावर येणार होते म्हणून शांत बसलो होतो असंही संभाजीराजे म्हटले. का शांत बसला होतात हा साधा सरळ प्रश्न आहे ना. केंद्रीय गृहमंत्री येणार होते, तिथेच 1 घाव 2 तुकडे झाले असते ना. विनाकारण देशासमोरच्या, राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांकडून विषयांतर करून इतर विषय समोर आणण्याचा तर हा कोणी पडद्याआडून हा डाव खेळत नाही ना. हा संशय इथे अशा वेळी यायला नक्कीच वाव राहतो. नाही, खरोखर मी आता जी उत्तरं दिली यामध्ये प्रश्न विचारणाऱ्याच्या विषयी पूर्ण आदर आहे, परंतु कुठल्या विषयांवर आपल्याला बोलावं लागतं इथेच सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीविषयी, आजची शेतकऱ्यांची परिस्थिती त्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत, आजच्या युवकांच्या बेरोजगारीविषयी आम्ही आज बोलत नाही आहोत, आज आर्थिक मंदीची जी परिस्थिती आहे, एकूण जे ग्लोबल पॉलिटिक्स आहेत, या ग्लोबल पॉलिटिक्सचा नक्की देशावर काय परिणाम होणार आहे यावर आम्ही बोलत नाही आहोत. ज्या स्टार्टअप इंडियाचे ढोल वाजवून ज्या योजनेची सुरुवात झाली, यानंतर माननीय मंत्री महोदय स्वतःच स्टार्टअप का महाकुंभ मध्ये या योजनेचं काय फेल्युअर आहे याच्यातली एक एक गोष्ट बोलून दाखवत आहेत. तर या तरुणाईचं नेमकं भवितव्य काय याविषयी बोलण्यापेक्षा अमुक एका व्यक्तीने काहीतरी सनसनाटी विधान करायचं आणि त्याच्या मागे आम्ही पळत राहायचं आणि जे जनतेसमोरचे, तरुणाई समोरचे, शेतकऱ्यांसमोरचे महत्वाचे प्रश्न आहेत हेच दुर्लक्षित करायचं, हे कुठेतरी नैराश्य आणणार आहे. आणि या पलीकडे जाऊन जे आपण प्रतिक्रियावादी राजकारण आहे,
याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी प्रक्रियावादी राजकारणाकडे जायची वेळ आली. केंद्रीय मंत्री आणि 3 मंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे. 900 आत्महत्या झालेल्या मागील 3 वर्षामध्ये. नाही, संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. आज हे मी परवाही पार्लमेंटमध्ये जेव्हा बोललो होतो, या पार्लमेंटच्या भाषणाचा जर आपण उल्लेख केला तर जेव्हा दिवसाला 8 ते 9 शेतकरी आत्महत्या करतात, ही कृषीप्रधान देशासाठी कधीच घोषणावह ही बाब नाहीये. आणि त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देऊन कुठेतरी वेगळ्या वाटेवर जेव्हा राजकारण नेलं जातं तेव्हा हे मूळ प्रश्न असेच आवासून उभे राहतात. हे दुर्दैव आहे. केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामध्ये येत असतात, मात्र या गोष्टीवर कधी दुजोरा देत नाही. आपल्या कार्यक्रमात कुठल्या केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामध्ये काही दौरे करत असतात. उदाहरण अमित शहानी दौरा केला होता मागच्या काळात. मात्र कुठलाही शेतकरी किंवा कुठल्या विषयावर ते ठोस बोलत नाही. दौरे करतात महाराष्ट्रात. हेच दुर्दैव आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ज्या सत्तेत आहेत, आज एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत. आणि कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डबल इंजिनचा बूस्टर डोस असं म्हटलंय. आणि डबल इंजिनच्या बूस्टर डोसला जर शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवता येत नसतील, डबल इंजिनचा बूस्टर डोस जर तेवढ्याच घाईघाईने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून युटर्न मारणार असेल, डबल इंजिनचा बूस्टर डोस जर लाडक्या बहिणींना वेगवेगळे निकष लावून ज्यांनी आशेने तुम्हाला मतं दिली, ज्या योजनेचा तुम्ही गवगवा केलात आणि म्हणून त्यांनी तुम्हाला मतं दिलीत, आता मात्र त्याच्यामध्ये बरोबर जी छटणी आहे ही काटछाट ही त्यांच्या याद्यांमधली की डबल इंजिनचा बूस्टर डोस जर करत असेल तर माझी विनंती एवढीच आहे की डबल इंजिनच्या या बूस्टर डोसमध्ये एवढा स्वाभिमान असावा की महाराष्ट्राचे प्रश्न हे ठामपणे केंद्रातल्या मंत्र्यांसमोर, केंद्रासमोर मांडण्याचा हा डबल इंजिनच्या बूस्टर डोसमध्ये हा ठामपणा यावा, या शुभेच्छा आहेत. महिलांचा सन्मान असतो. मात्र निवडणुकीच्या आधी 2100 रुपये जाहीर करायचं बोललं होतं. मात्र एप्रिल महिना आलेला आहे, अद्यापही महिलांना 1500 रुपये सत्ता मिळतात. डबल इंजिनचा बूस्टर डोस, कशा पद्धतीने डबल इंजिनचा बूस्टर डोस. मला गंमत हीच वाटते की तुम्ही हे प्रश्न सगळे जे विरोधकांना विचारतात, हे डबल इंजिनच्या बूस्टर डोसला विचारा ना हे प्रश्न. की ज्या माता भगिनींना 2100 रुपये, आज मे महिना आलेला आहे तरी सुद्धा ते 2100 रुपये तर आता येऊ घातला ना मी, तर तुम्हाला अजूनही त्या 2100 तर सोडाच, पण आहे त्या संख्येतही कमी जे होत आहे, जर ज्या डिस्क्वालिफाय होत आहे, मग तेवढ्या लाडक्या बहिणींची मतं तरी परत करून टाका ना. त्यांचा जर यादीत समावेश नाही तर त्यांची मतही परत करून टाका. लगेच महाराष्ट्राचा निकाल बदलेल. आपल्याकडनं सल्ला आहे, आपल्या वतीनं सल्ला आहे सर, आपल्या वतीनं सल्ला आहे का? साधी महत्वाची गोष्ट आहे सर, यामध्ये लाडक्या बहिणींच्या बरोबर दाजींच्या शेतमालाला भाव नाही. दाजी आजही कर्जमाफीसाठी वाट बघतायत. त्यामुळं लाडक्या बहिणींची काळजी तर घ्याच, पण दाजींना ज्या कर्जमाफीचं प्रॉमिस दिलं होतं, जे वचन दिलं होतं, ती कर्जमाफी सुद्धा ही भावना आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. एकीकडे पंचनामे होत नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा प्रश्न होता तो देखील सरकारने प्रलंबित ठेवला आहे. कुठेतरी सरकार शेतकऱ्यांकडे आपण ज्याला म्हणतो की दुर्लक्ष करते. अवकाळी पावसाचं हे यामध्ये खरं तर जे क्लायमेट चेंज आहे, म्हणजे परवा आमच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जुन्नरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला, नुकसान झालं. परंतु तातडीनं पंचनामे झाले. मी स्वतः उभं राहून पंचनामे हे त्या ठिकाणी करून घेतले. आणि मात्र जी नुकसान भरपाई आहे, आज त्या नुकसान भरपाईची जर रक्कम आपण बघितली तर ती अगदीच तुटपुंजी आहे. म्हणजे फळबागांसाठी जवळपास आत्ताच्या निकषांनुसार 27,000 रुपये पर हेक्टर ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे अशा केसेसमध्ये सरकारनं खरं तर काळजीपूर्वक जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीनं सरकारनं पावलं उचलायला हवी. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. जंगली रमी असो या इतर खेळ असो, ऑनलाईनचे, यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांची आत्महत्या होत आहेत. आणि पण मात्र केंद्र सरकार असो, राज्य सरकार कुठेही याकडे लक्ष देत नाही. कुठेतरी साठलोट असल्याची चर्चा देखील चाललेली आहे. नेमकं आपण काय सांगणार युथ आहात? नाही, यामध्ये आपण जर बघत असाल तर यातला मी स्वतःसाठी केलेली जी नियमावली आहे, यामध्ये मी कुठल्याही याची जाहिरात कधीच केलेली नाही. म्हणजे अनेक सेलिब्रिटीज, अनेक कलाकार या संदर्भातली जाहिरात करत असले तरी सुद्धा मी स्वतः अशा कुठल्याही प्रोडक्ट्स एंडोर्स करत नाही. परंतु जेव्हा तुम्ही पॉलिसी डिसिजन याचा म्हणता, त्या पॉलिसी डिसिजनमध्ये याच्यात काही त्रुटी ज्या राहून गेलेल्या आहेत की हा जुगार नाही तर हा स्किल्ड खेळ आहे असं दाखवण्याचा, भासवण्याचा प्रयत्न हा या सगळ्या कंपन्यांकडून केला जातो. आणि यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू हा केंद्र सरकारला मिळतो. आणि केंद्र सरकारची एकूण देशाची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर या रेव्हेन्यूच्या नादात सरकारला तरुणाईच्या भवितव्याची चिंता राहिली नाही. हे दुर्दैव आहे. सरकारला या जंगली रमी, त्यानंतर ड्रीम 11 याच्यामधून मिळणारा रेव्हेन्यू दिसतो,
पण या पोटी बर्बाद होणारी जी तरुणाई आहे, या पोटी कित्येक जण आत्महत्येच्या सारख्या पाऊल उचलण्यापर्यंत जातात. दुर्दैवानं सरकारला हे चित्र दिसत नाही. त्यामुळे सरकारने जागं व्हावं आणि याविषयी कठोर पावलं उचलावीत ही आमची नेहमीची मागणी आहे.